चला बघा, अटल बांधकाम कामगार आवास योजना ही निघालेली आहे, फॉर्म सुटलेले आहे आणि या योजनेमार्फत आपल्याला 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। तर बांधकाम विभाग जे कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजना मार्फत 2 लाख रुपये हे अनुदान मिळणार आहे। त्यासाठी कागदपत्रे काय त्याची प्रोसिजर आहे ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अटल बांधकाम कामगार योजना 2024 बांधकाम कामगारांसाठी आवास योजना आहे ही, आणि सप्टेंबर 3, 2024 ची ही अपडेट आहे। जे काही माहिती येते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावी, हा माझा उद्देश आहे। बघा, अटल बांधकाम कामगार योजना 2024। बघा मित्रांनो, अटल बांधकाम कामगार 2024 योजना याबद्दल माहिती बघणार आहोत, पण 2 लाख हे अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे, याबद्दलचे काही कागदपत्र आवश्यक असणार आहे, त्याबद्दल आपण येथे माहिती जाणून घेऊ। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जे कोणतेही टाकण्यात येतील ते तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन ही मिळून जाईल। तर बघा, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण तर अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण म्हणजे दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयापर्यंत बांधकाम कामगार अनुदान हे देण्यात येते या योजनेअंतर्गत। तर ही योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना। बघा, घरकुल आवास योजना ही वेगळी आहे, अटल बांधकाम कामगार आवास योजना ही वेगळी आहे। तर महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार योजना ही आवास योजना या मंडळामार्फत 1.5 लाखापर्यंत किंवा 2 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते। तर बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन व इतर तदनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते। तर अटल बांधकाम कामगार आवास योजनेत ग्रामीण लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घर बांधणीच्या अनुषंगिक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000 रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते। हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल। अटल बांधकाम कामगार आवास योजना नावाने देखील ओळखण्यात येते। बघा, ग्रामीण भागासाठी ही योजना आहे, हक्काचे घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते आणि बांधकामगारासाठीच ही योजना आहे। तर आपण आता कागदपत्रे बघूया, काय कागदपत्रे लागणार आहे। तर बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12, बँक पासबुक, पासपोर्ट साईज 2 फोटो व सक्षम प्रतिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। हे महत्त्वाचे कागदपत्र, आणखी काही कागदपत्र लागणार आहे ते पण बघणार आहोत। बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या ग्रामीण लाभ घेण्यासाठी विहित अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे। तर बघा, काय कागदपत्र आहे। सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदित बांधकाम कामगार म्हणून दिलेले ओळखपत्राची प्रत, आधार कार्ड, 7/12चा उतारा, मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंद वहीतील उतारा। बघा, याच्यापैकी एक ऑब्लिक दिलाय, याच्यापैकी या 2-3 पैकी एक तुम्हाला जोडायचं आहे। लाभधारकाचे स्वतःच्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकित प्रत। बघा, तुमचा अकाउंट नंबर, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र। योजनेचे स्वरूप बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदित बांधकाम कामगारांसाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे ग्रामीण स्वरूपात खालीलप्रमाणे आहे। तर बघा, काय मंजूर आहे।
मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या पती पत्नीच्या नावावरील जागेवरील नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1.5 लाख अनुदान हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून हे उपलब्ध करून देण्यात येईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर मनरेगा अनुज्ञेय असणारे 18,000 रुपये तसेच स्वच्छ भारत अभियानाद्वारे बघा यात काय काय ॲड आहे, कशाचे पैसे ॲड आहे ते यात सांगितलेलं आहे. तर 18,000 रुपये हे मनरेगाचे भेटणार आहे संजय गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत आणि 12,000 हे शौचालयासाठी भेटणार आहे स्वच्छ भारत अभियानाद्वारे आणि 30,000 हे 12,000 हे शौचालय बांधण्यासाठी आणि 30,000 रुपये अनुदान हे तर 1.5 लाख हे समाविष्ट असल्याचे संबंधित योजनेचा दुबार लाभ देय राहणार नाही. बघा एक वेळा हे सर्व पैसे तुम्हाला भेटले की परत तुम्हाला नंतर लाभ घेता येणार नाही. एकच वेळा ह्या सर्व याचा लाभ भेटणार आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घराचे क्षेत्रफळ तर बघा किती क्षेत्रफळाचे आवश्यक आहे म्हणजे तुमचं घर तुम्ही किती क्षेत्रफळ आवश्यक आहे म्हणजे जागा असणे आवश्यक आहे. जास्त असली तर फारच ठीक पण कमी कितपर्यंत आवश्यक आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौरस फूट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. बघा कमीत कमी तेवढं बांधकाम तुम्ही करणं आवश्यक आहे. त्याकरिता रुपये 1.5 लाख एवढे अनुदान देय राहील. मात्र लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहील. बघा त्यापेक्षा जास्त बांधकाम तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वखर्चाने करू शकता. नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांचे स्वतःच्या पती पत्नी नावावर महाराष्ट्रात राज्यात पक्के सिमेंट वाळूचे बांधलेले घर नसावे. बघा पक्के घर पण नसावे म्हणतात. तशा आशयाचे सोय घोषणापत्र शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील. नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या पती पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल. बघा स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी तुम्हाला घर बांधता येईल. बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. बघा इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीत अनुज्ञेय अर्थसहाय्याचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वघोषणापत्र शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील. अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ग्रामीण लाभ प्रति कुटुंबासाठी आहे. एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुनश्च योजनेचा लाभास पात्र राहणार नाही. नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये PWL समाविष्ट नसावा. याच्या अटी बघा या योजनेच्या. तर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे ज्याच्यावर ते घर बांधू शकतील. कार्यपद्धती बघा अर्ज करण्याची कार्यपद्धती आणि छाननी कशा पद्धतीनं होणार तो लागू कशा पद्धतीनं होणार ते आपण सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा. ज्यांनी पण अशा पद्धतीचे म्हणजे लाभ घ्यायचा असेल योजनेचा त्यांनी. नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांनी प्रथम जिल्हा सहकारी अधिकारी कार्यालयात किंवा अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे मंडळांनी विहित नोंदणी केलेल्या नमुन्यात अर्ज करावा. बघा जे नोंदणी अर्ज असतात ते तुम्ही करणं आवश्यक आहे. बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून अर्जदाराची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल आणि त्यात पात्र असलेले कामगारांना या योजनेचा लाभ म्हणून योजना लागू होणार तर ते यातून लाभार्थी ठरणार. तर उपजिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव संनियंत्रण समिती ही संनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांनी तालुकानिहाय यादी तयार
करतील। सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्यांची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करून देतील। सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्रामविकास विभाग यांच्या अधिपत्याखाली संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, नवी मुंबई यांच्याकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकाम पोटी निधी वर्ग करतील। तर घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्याटप्प्याने ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच PFMS प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांच्यावर अनुदान वर्ग करण्यात येतील। बघा, हे पैसे एकाने मिळणार नाही, ते टप्प्याटप्प्याने मिळणार आणि ते आधी पाहणी करतील, नंतर तुम्हाला तो टप्पा मिळणार, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे। योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून 4% एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील। बघा, 4% एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील। अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत बघा, तर कशी आहे ही पद्धत? कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन किंवा तेथे अर्ज करावा लागेल, ते पण फॉर्म भरून, म्हणजे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आहे आणि त्याला डॉक्युमेंट हे जोडायचे आहे। अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज यातून करू शकता। तर ही होती अटल बांधकाम कामगार आवास योजना। A to Z सर्व माहिती यात दिलेली आहे, त्याच्यामुळे नीट व्यवस्थित व्हिडिओ वाचा आणि तुम्ही त्या पद्धतीनं कागदपत्र येथे जोडून फॉर्म भरा आणि कुठे भरायचं ते तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुमच्या विभागामध्ये भरायचं, बांधकाम ऑफिसमध्ये। तर अशी होती अटल बांधकाम कामगार योजना। आवास योजना घर दुरुस्ती आणि घर बांधण्यासाठी सुद्धा 2 लाखाचे अनुदान हे मिळते, त्याच्यामुळे नक्की फायदा घ्या। चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नेक्स्ट व्हिडिओ।